कर्जत तालुक्यातील पाली, ढाक आणि कोतवाल खलाटी परिसरात प्रस्तावित तोरण जलविद्युत प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. सुमारे 3000 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पाविरोधात संबंधित ग्रामपंचायतींनी ठराव करून गो बॅकचे निर्देश दिले असतानाही कंपनीकडून कामे सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिक आदिवासी बांधवांनी सांगितले की वनहक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनीवर ते पिढ्यानपिढ्या शेती करतायत. मात्र कंपनीकडून सॉइल टेस्टिंगच्या नावाखाली यंत्रसामग्री म्हणून काम करणं सुरू करण्यात आले आहे. कोणतीही स्पष्ट परवानगी किंवा कागदपत्रे न दाखवता जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या मते कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून उद्धट वागणूक दिली जात असून आदिवासींवर दबाव टाकला जातोय. या प्रकल्पामुळे ज्यांच्या शेती, उपजीविका आणि जंगलातील नैसर्गिक साधनसंपत्तीवर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते. दरम्यान ग्रामपंचायतीच्या विरोधानंतरही कामे सुरू राहिल्याने स्थानिकांमध्ये संताप वाढला असून पुढील काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आम्ही कुठलीच परवानगी नाही दिली त्या लोकांना. त्यांनी बळजबरीशी काम तिकडे चालू केलंय. काही सांगितलं नाही मला पण. आपल्या नदीतून पाणी उपसा केला जातोय, त्या संदर्भात आपल्याला काही सूचना दिली होती का? काहीच नाही, माझ्या काहीच नाही, एक शब्द नाही बोलत ते लोक. आपल्याला पाण्याचा तुटवडा होईल त्या संदर्भात काय सांगितलं तुम्ही मग त्यांना? का आपल्याला भविष्यात पाण्याचा तुटवडा होईल त्यांना पाणी दिल्यामुळे? काहीच नाही सांगितलं. म्हणजे आता आम्ही राहतो, आम्हाला 4 वर्षे झाली. पिढ्या इथेच राहतात. हो, इथंच राहतो आम्ही. आम्हाला काही या दिवसात पाणीला पाऊस काळी आमचं व्यवस्थित. आणि जेव्हा पावसाळी कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, नेरळ.